तर कुठेतरी सरकारला नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरतंय कुठेतरी. ते तुम्ही ठरवायचं. मी जे बोललो त्याचा इन्फरन्स काय करायचा काढायचा ते तुम्ही बघा. काय काल धस असे म्हणाले की मास्टर माइंड नव्हतंच कोणी बीडच्या घटनेमध्ये. मास्टर माइंड कसं नव्हतं. मी स्वतः तिथे गेलो आणि त्यावेळी लोकांनी सांगितलं कोड नंबर दिले होते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी हल्ले करायचे. मग ते घरं असतील, शैक्षणिक संस्था असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरद पवार साहेबांचं ते गटाचं ऑफिस असेल, हॉटेल असेल, या सगळ्या कोड नंबर्स होते आणि त्याच्यावरून ते बोलायचे. 1 नंबर झाला आता 15 नंबरवर येतो आहे अमुक तमुक. मी तिथे गेल्यावर प्रत्यक्ष दुसरा तिसरा दिवशी मला असं वाटतं हे सगळं मी पाहिलं, ऐकले स्वतः. काय आणि मला सांगा असं का एकदम उठाव होतो का? एखाद्या ठिकाणी होईल बरोबर वेळेवर 1 2 3 4 5 आणि नेमके लोक पकडले गेले. एक प्रकाश सोळंके आणि ते फक्त एवढंच बोलले होते या तुमच्या काय समाज माध्यमावर की बाबा रे ते यात सगळ्यांना काय सगळ्यांना आरक्षण मिळत नाही, असं 1-2% आरक्षण मिळतं आहे, नोकऱ्या कुठं, एवढंच ते बोलले. म्हणून त्यांच्यावर राग. बाकी सगळे जे आहेत हे मागासवर्गीय आहेत. फडणवीस अजितदादा तुम्हाला या सगळ्या विषयात साथ देत आहेत आणि उत्तर देऊन झालंय माझं. माझ्या नादी लागू नको नाही तर उरलेले किस्से घडतील असं आत्ता जरांगे पाटील तिथे बसलेले आहेत, प्रेस कॉन्फरन्स सुद्धा तिथे बोलले. काय म्हणाले? माझ्या नादी लागू नको नाही तर राहिलेले केसही गळतील. तुमचं नाव नाही घेतलं, उद्देशून रोख तुमच्याकडे आहे आणि मराठा समाजाला जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. तुम्ही जे सांगता, तुम्ही झुंडशाही आणि दादागिरी शब्दाचा प्रयोग केला. तुम्ही हेही बोललात की तुम्ही पूर्ण मराठा समाजाचे विरोध नाही, मात्र जे लोक झुंडशाही करत आहे ही सरळ सरळ तुम्ही ब्लॅकमेलिंग म्हणणार का सरकारला? ज्या पद्धतीने 24 तारीख मग 17 तारीख ही ब्लॅकमेलिंग म्हणजे काय तेच आहे ना, ब्लॅकमेलिंग आणि वेठीस धरायचं काम. बरं आता सरकारनं 3-3 न्यायमूर्ती बसवलेले आहेत त्याच्यावर चर्चा करायला. त्याला वेळ द्या, जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ते करतील. नाही एवढ्या तारखेतच झालं पाहिजे, तेवढ्या तारखेतच झालं पाहिजे. वाह. मराठा समाजाला आव्हान करणार का या ब्लॅकमेलिंगला त्यांनी बळी पडून? माझं म्हणणं मराठा समाजाला एवढंच आहे की आतापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा या नागपूरच्याच पत्रकारांना सांगितलं होतं विचारल्यावर की हा जो महाराष्ट्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे हा महाराष्ट्र मराठ्यांचा नाही मराठी भाषिकांचा होणार आहे. आणि त्यानंतर अनेक आपले सगळे लोक जे आहेत मराठा समाजाचे वेगवेगळ्या पदावर राहिले, मुख्यमंत्री राहिले. मी त्या दिवशी हाऊसमध्ये वाचून दाखवलं. सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याचा उल्लेख केला की अनेक मुख्यमंत्री झाले परंतु त्याने हे जे त्यांच्यावर जे आरोप केले जातात की त्यांनी मराठा समाजाचा समावेश केला नाही मागासवर्गीयांमध्ये, असे जे आरोप केले जातात ते चुकीचे आहेत. उलट त्या सर्व मराठा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती, त्यांचं बुद्धिचातुर्य, समंजसपणा याचं कौतुक केलं की त्यांनी तो योग्य निर्णय घेतलेला होता. मग असं जर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण वेगळं देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आमचा त्याला पाठिंबा आहे, मग अशा वेळेला झुंडशाहीला सपोर्ट आपण करता कामा नये. आपापली मतं 58 मोर्चे लाखो लोकांचे निघाले शांततेने. त्यातून या प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे. उशीर होतो आहे पण थांबायला पाहिजे. पण झुंडशाहीला जर आपण आमंत्रण दिलं, सपोर्ट जर केला तर राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल.
तुम्ही म्हणालात होतात की तुमच्यावर हल्ला होऊ शकते कशी भीती तुम्ही व्यक्त केली. त्या संदर्भात काही पुरावे किंवा मला माहिती मला पोलिसांना भीती नाही आहे काय, आणि पुरावे बिरावे काय मी तुम्हाला सांगणार काय, आणि पोलीस मला सांगणार काय, हे पोलीस कशाला इथे उभे राहिलेले आहेत एवढे सगळे, त्याच्यावरून हे घ्या. प्रश्न विचारताना जरा व्यवस्थित विचारा काय. आणि मला पुरावा माहिती असतं की तू मला गोळी मारणार असेल तर तुला मी हातातच पकडलं असतं ना. पण जे काही इनपुट्स असतात पोलिसांच्या SITच्या, त्यातून जे काही बाहेर बातम्या आलेल्या त्यातून मलाही कळलं, त्यांनाही कळलं, मी स्वतः पाहिलेलं आहे ते. आणि बंदोबस्तसुद्धा वाढवलं. आणि समाज माध्यमावर जे आहे काय फिरतच होतं ना 24 तारखेला या घरावर आणि कॉलेज. मला असं वाटतं तुमचे प्रश्न संपलेले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा- छत्रपती संभाजीराजेंनी दिल्लीमध्ये बैठक बोलवलेली आहे. पवार साहेबांसह गडकरी साहेबांसह सगळ्यांना निमंत्रण त्यांनी दिलं, राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या सर्व खासदारांना. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अशा सभा शांततेनं बोलवण्याचं, आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. तू करा ना सगळं, तो अधिकार वापरा. झुंडशाही करण्याचा अधिकार नाही, कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हिंदूंनी मंदिरात दान केलेलं फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे असं विश्व हिंदू मला परिषदेने माहित म्हटलंय. मी ऐकलेलं आहे. पुढे काँग्रेसची कुठंतरी मराठवाड्यात कोंडी होत्या, कारण की काँग्रेसचे नेते कुठेतरी कमकुवत आहेत. मोठे जे पद आहे ते सगळे विदर्भात दिले आहे अशी सध्या बोललं जात आहे. मला माहीत नाही. नगरमधल्या संदर्भाला तुम्ही 13 तारखेला सभागृहामध्ये बोलले होते की त्या गावातील महिला सरपंचाला OBCच्या बैठकीला आहे म्हणून बाहेर काढलं जातं वगैरे. त्या संदर्भानं बच्चू